तर आता आपला रनिंग तर आपली आता रनिंग करून झालेली आहे. तर आता मस्त की आपण आता व्यायाम करणार होतो. थोडंसं जरा रिलॅक्स करण्यासाठी बसलो होतो. तर काय मित्रांनो, सकाळ सकाळ लईच अंधार आहे आणि त्यात मोबाईल पण आपल्याकडे जुना असल्यामुळं ना सध्या आपली परिस्थिती चांगली करायचा प्रयत्न चालू आहे. कुणाकुणाला कॅमेराची भीती वाटते, त्यामुळे मित्रांनो रोज प्रॅक्टिस करा. कुणाकुणाला कॅमेराची भीती वाटते, रोज प्रॅक्टिस करा. तर आता वाजलेले 5, तर आपण आता चाललो रनिंगला सकाळची 5 वाजता. तर आता मस्त की रनिंगला चाललोय. तर सर्वांचं स्वागत करतो रुपेशराजे बलगडे ब्लॉगमध्ये. भावांनो, खतरनाक होणार आहे ब्लॉग आजचं. बघू शकता कुठली माणसं आहे. तर आता मस्त की आपण आलो रनिंगला. तर खतरनाकमध्ये पाऊस झाला आहे, त्यामुळं वातावरण एकदम फ्रेश आणि थंड पण आहे, छानपैकी. आता रनिंग करूया. 2 किलोमीटर आपल्याला रनिंग करायची. आता काय रनिंग मोबाईल पकडून काय रनिंग करू शकत, तर रनिंग करतो. तर आता वाजलेले 5:10 झाले. तर आता कोणीच नाही आहे, आपण एकटेच. तर आता आपला तर आपली आता रनिंग करून झालेली आहे. तर आता मस्त की आपण आता व्यायाम करणार होतो. थोडंसं जरा रिलॅक्स करण्यासाठी बसलो होतो. तर काय मित्रांनो, सकाळ सकाळ लईच अंधार आहे आणि त्यात मोबाईल पण आपल्याकडे जुना असल्यामुळं ना सध्या आपली परिस्थिती चांगली करायचा प्रयत्न चालू आहे. मस्त की व्यायाम करूया आपण. तर आता पूर्ण बॉडी व्यायाम करूया, स्ट्रेच करूया आपण. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 1 2 3 4 5 6 8 9 10. काही पण होईल आपण जसं आपण परिस्थिती नाही बस. लय माणसांनी आपल्याला लय आता प्रत्येक क्षेत्रात टॉप मध्ये टॉप. किती संकट आली तरी आणि आता हार नाही.
शेवटचे 6 महिने आहेत आपल्याला परिस्थिती चेंज करायला. किती शेवटचे 6 महिने जुलै ऑगस्ट जून अगदी 7 महिने गेलेले दाखवले. तरी पण या 7 महिन्यात भरपूर मेहनत केली आणि जेवढं पाहिजे होतं तेवढं झालेलं नाही आपल्याला. आता शेवटचे 6 महिने राहिले. जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर. आज आहे 26 तारीख 26 जून 2027. शेवटचे 6 महिने जेवढी मेहनत करायची तर दिवस रात्र कष्ट करायचे पण सुट्टी नाही. आता लय माणसाने विकत घेतल्या आपल्याला. काही पण होईल परिस्थिती चेंज झालीच पाहिजे. आता इथं खेळ आला डोक्यात शिरले बस. आता फक्त रोज डिसिप्लिनने काम करत. डिसिप्लिन कन्सिस्टन्सी रोज थोडं थोडं स्वतःला सक्सेस करायचं. 1% रोज पुढच्या 6 महिन्यात आपली बॉडी पण ट्रान्सफॉर्मेशन झाली पाहिजे. एक स्किल शिकलं पाहिजे. एक इन्कम सोर्स बनवला पाहिजे. एक मल्टिपल इन्कम सोर्सेस बनवले पाहिजे. यावर काय भागत नाही. इन्कम सोर्स बनवले पाहिजे. अजून काही भरपूर गोष्टी आहेत भाऊ. लय स्वप्न मोठी पण त्यासाठी मेहनत रात्र चालू दिवस रात्र मेहनत चालू. मग जेवढी प्रगती पाहिजे जेवढी सक्सेस नाही तरी पण प्रयत्न चालू थोडं थोडं रोज चालू स्वतःला अपडेट करायचे. तरी 2016 ते 17 यूट्यूब असते. मग जशी मला तशी प्रगती नाही. आतापर्यंत ना आपली कमीत कमी 20 मिलियन सबस्क्रायबर पाहिजे होती. पण आता आपली 14 काय करणार. 20 मिलियन सबस्क्रायबर म्हणजे काय बऱ्याच गोष्टी नाही झाले. आपण तेवढी मेहनत घेतली नाही. कमी पडली घेतली होती पण ऑलरेडी मला 2 चॅनल डिलीट झाले. त्यामुळं विषय सोडून दिला होता. पण परत आलो आता गेममध्ये. खुद का साम्राज्य बनाने आणि इस बार हार या पार. खुद का साम्राज्य बना के रहेंगे इस बार. हार नहीं मानेंगे. आता मस्त मेडिटेशन प्राणायाम करूया.
श्वास आत बाहेर. काही पण होऊ द्या मित्रांनो, शेवटचे 6 महिने राहिलेत. आता शेवटच्या 6 महिन्यात एक डिजिटल म्हणजेच ऑनलाईन स्किल शिकायचं, प्लस मल्टिपल बिझनेस डिजिटल म्हणजे डिजिटल स्किल शिका, AI शिका, प्लस AI म्हणजेच AIचा वापर कसा भविष्यात त्याचाच वापर होणार 1-2 वर्ष. तेव्हा AI शिका, डाटा सायन्स शिका, कम्युनिकेशन स्किल इम्प्रूव्ह करा तुमचं, प्लस डिजिटल मार्केटिंग, वेब डिझायनिंग, क्रिप्टो मार्केट शिकू शकताय, फॉरेक्स ट्रेडिंग शिकू शकता. पुढचे तुम्ही 100 दिवस जर फॉलो केलं तर हे सर्व स्किलमध्ये तुम्ही बाप बनू शकताय. फक्त आपलं डोकं आणि ते स्किल, एका स्किलवर काम करा. व्हिडिओ एडिटिंग शिका, रील्स एडिटिंग शिका, कॅपकट एडिटिंग शिका, कंटेंट क्रिएशन चालू करू शकता तुम्ही तुमच्या आयुष्यात. कंटेंट क्रिएशन चालू करा नुसतं की आता पुढच्या इथून 1 जुलै ते 31 डिसेंबर 2026पर्यंत डेली अपलोडिंग करा. व्ह्यूज येऊ नाही तर नाही येऊ, रोज कन्सिस्टन्सी पोस्ट करा. व्ह्यूज आल्या नाही आल्या फरक पडत नाही, फक्त बेस्ट रोज नवीन नवीन टाकत राहा. तर सध्या आपले बालगुडे खाना नावाने हॉटेल पण आहे, ते पण आपल्याला अजून भरपूर मोठं करायचं आहे. आपल्या बालगुडे अमृतुल्य नावाने एक मोठा ब्रँड आहे. बालगुडे बिर्याणी हाऊस या नावाने पण मोठा ब्रँड आहे. नुसते ब्रँड असून उपयोगाचे नाही, जवळ ते डोक्यातली गोष्ट जेव्हा सत्यात उतरत नाही तोपर्यंत थांबायचं नाही मित्रांनो. कारण एवढ्या गोष्टी आहेत ना, माझ्या नियोजन लावलेले आहेत, लय गोष्टी नियोजन लावलेत, पण एकही अजूनपर्यंत सक्सेस झाली नाही. आणि जर आपली गोष्ट सक्सेस होत नाही तोपर्यंत कुणालाही सांगायची नाही. एवढं सांग, फक्त हा मिळवत राहील, फक्त कुणाला गोष्ट सांगायची नाही. जो आपल्या घरच्यांना सुद्धा एक गोष्ट सांगायला आपण काय करतोय, शांत राहायचं आणि शांत राहून कार्यक्रम करायचा बस. जेवढं तुम्ही शांत राहाल तेवढं आतून स्ट्रॉंग व्हायचाल. त्यामुळं शांत राहायला शिका. कितीही प्रॉब्लेम आले शांत राहा आणि एकट्याने लढायला सुरुवात करा. म्हणजे एकट्याने राहायला शिका. जास्त जेवढे पण मोठे आत्तापर्यंत झाले सर्व एकटेच राहिलेले, त्यामुळं एकटे जगायला शिका. मित्र बघा, मी तर किती 2000 जशी माझी 10वी झाली तशी भावांनो मी एकटाच आहे आयुष्यात. ना मित्र ना मैत्रीण ना कोणी, फक्त आयुष्यात एकटाच संघर्ष करतोय. पण अजून पण हार मानली नाही. त्यामुळं संघर्ष करत राहायचं. संघर्ष करायला मजा आली पाहिजे बस, सुट्टीच नाही द्यायची. सक्सेस आपल्यावर कंट्रोल पाहिजे, आपण सक्सेस होणार की नाही. त्यामुळं एकच सांगायचं, आपण सक्सेस होणार होणार होणार. बी पॉझिटिव्ह, आणि माणसांनी बी पॉझिटिव्ह विचार करत आहोत. आपल्यासोबत चांगलंच होणार, आपण कोणाचं वाईट केलं आहे एवढंच. त्यामुळं बी पॉझिटिव्ह. आता 2 मिनटं शांत राहा आणि तर आणि आजचा ब्लॉग म्हणजेच मोटिवेशन ब्लॉग कसा वाटला असेल, त्यात व्यायाम पण केला आपण आणि तुम्हाला इन्फॉर्मेशन पण दिली. त्यामुळे कंटेंट क्रिएशनला सुरुवात करा मित्रांनो. शेवटचे 6 महिने राहिलेत. 6 महिन्यात तुम्ही भरपूर काय बदलू शकताय. त्यामुळं चांगला विचार ठेवा आणि मेहनत करत राहा. इंटेन्सिटी चांगली ठेवा, बी पॉझिटिव्ह की माझ्यासोबत चांगलंच होणार आणि चांगलंच होणार. त्यामुळं विचार चांगला ठेवा
आणि आजचा आता व्यायाम पण झाला, प्राणायाम पण झाला, मेडिटेशन पण झालं आपलं. तर आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा भावांनो. जय शिवराय, जय महाराष्ट्र, जय शिवराय. तर आजचा ब्लॉग चांगला असेल तर लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. मराठी माणसाचे ब्लॉग्स असते, तर असेच नवीन नवीन ब्लॉग्स आपल्या चॅनलवरती येत राहतील. भेटूया परत नवीन ब्लॉगमध्ये. जय जय महाराष्ट्र. कुणाकुणाला कॅमेराची भीती वाटते, त्यामुळे मित्रांनो रोज प्रॅक्टिस करा. कुणाकुणाला कॅमेराची भीती वाटते, रोज प्रॅक्टिस करा. कंटेंट क्रिएशन करणं कशाची लाज आहे मित्रांनो? हां, कोणाचं काय तुम्ही घेतलं आहे का धापच? हे काय म्हणेल ते हां. कंटेंट क्रिएशनला सुरुवात करा भावांनो, कंटेंट क्रिएशनला सुरुवात करा. पुढे जाऊन लय खतरनाक होणार, त्यामुळे आत्तापासूनच सुरुवात करा. काय पण उद्या पण कंटेंट क्रिएशन चालू करा. डेली ब्लॉग बनवा, लाईफस्टाईल दाखवा, काही पण बनवा, पण काहीतरी टाका. रोज डेली पोस्ट करा. एवढी मेहनत करून काय भेटायला रे? नुसतीच मेहनत चालली, पण काय करणार? आतापर्यंत माझ्या 40 ते 50 इंस्टाग्राम आय डी गेल्या असतील. काय करणार? फेल जिंदगी माझी. इंस्टाग्राम, यूट्यूब हे तिसरं का चौथं आहे मित्रांनो अजून. तरी पण भावांनो अजून हार मानली नाही या पट्ट्यात.